जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी पोषण आहारासंदर्भात राबवला नाविन्यपूर्ण उपक्रम। सरकारी शाळांचा दर्जा खालवत असल्याची नेहमीच ओरड केली जाते। त्यामुळे सरकारी शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात। त्यातीलच एक म्हणजे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते। परंतु या मध्यान्ह भोजनामध्ये दररोज खिचडीचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आहार देण्याच्या अनुषंगाने बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना इडली सांबर वितरित केला जात आहे। 214 विद्यार्थी संख्या असलेल्या या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शिक्षकांनी त्याच पोषण आहाराच्या धान्यातून इडली सांबर हा नाविन्यपूर्ण पदार्थ वितरित करण्याचा निर्णय घेतला। इडली बनवण्यासाठी लागणारे भांडे देखील मुख्याध्यापकांनी आपल्या स्वतःच्या पैशांनी विकत आणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते। त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी देखील शिक्षक मेहनत घेत आहेत। दुसरीतील विद्यार्थी 15 पर्यंत पाढे म्हणतोय आणि स्पष्टपणे जोडा अक्षर देखील वाचन करतोय। एक दिवस दप्तर मुक्त अभियान हे शासनाकडून राबवण्यात येत आहे आणि त्या अंतर्गत सदर शाळेतील शिक्षकांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे। जिल्ह्यातील इतर शाळांनी देखील असा उपक्रम राबवावे असे आवाहन शिक्षणाधिकारी करीत आहेत। नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पालक देखील समाधान व्यक्त करत आहेत। परंतु सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळा आणि खासगी शाळेतील गुणवत्तेमध्ये कमालीची तफावत पाहायला मिळते। त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन पेक्षा वन नेशन वन एज्युकेशन ही संकल्पना राबवल्यास दर्जाची तफावत देखील कमी होईल अशा भावना पालक व्यक्त करत आहेत। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।